लाडकी बहिणीचा लाडक्याचा 25वा हप्ता त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसतात. त्या हप्ता वाटपाबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हप्ता वाटप पुढील 48 तासामध्ये होणार आहे अशा स्वरूपाची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. आणि हप्ता वाटप या ठिकाणी 3000 रुपये होणार का नाही याच्याबद्दल सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. रक्षाबंधन आहे 28 तारखेला आणि ही 28 तारखेच्या अगोदर वाटप होणार. 2 हप्ते एकत्र भेटणार. 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला येणार अशा स्वरूपाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजची लेटेस्ट बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. तर सर्व लाडके त्यांना विनंती आहे की आपले आपले बँक अकाउंट चेक करत राहायचंय. पट तुमच्या अकाउंटला येणाऱ्या 48 तासामध्ये पैसे जमा होणार अशा स्वरूपाची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. हा हप्ता कोणत्या लाडक्या त्यांना भेटणार, कुणाला नाही भेटणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि 26वा हप्ता म्हणजे हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार का याच्याबद्दल आता या ठिकाणी काय झालेली आहे, चांगली बातमी समोर आलेली आहे. येणाऱ्या 48 तासामध्ये म्हणजे येणाऱ्या पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता वाटप या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जात आहे हप्ता जमा होणार 3000 रुपये. आता बघा रक्षाबंधनाचा गिफ्ट देण्यात यावं या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या वतीने सरकारला ही विनंती पण आहे की लाडक्या ताईंना आता नाराज करू नका, या बहिणींना नाराज तुम्ही करू नका. आणि येणाऱ्या या 2 दिवसामध्ये 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकावेत अशी मी त्या ठिकाणी मागणी पण करत आहे. आज हप्ता वाटप होणार का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्यानो आज हप्ता वाटप होणार का? तुम्हाला काय वाटते लाडक्यानो, आज हप्ता वाटप व्हायला पाहिजे का? कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आज सोमवार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी लाडक्यानो फक्त शेवटचे या ठिकाणी 4-5 दिवस शिल्लक राहिलेत हा महिना संपायला. 28 तारखेला रक्षाबंधन आहे. मग आज हप्ता वाटप होणार का या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. आणि जर कोणाला हप्ता वाटप झालं, तुम्हाला पैसे आले अकाउंटला, तर सर्वात अगोदर आपल्या या चॅनलच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं तुमचं नाव, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला किती वाजता पैसे जमा होतील सांगायचंय. कारण की लाडक्यानो काळजी करू नका, आता तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. एक महत्त्वाची बातमी तुम्हाला लागणार आहे. आणि नवीन जीआर केव्हा येणार, 2 नवीन जीआर येणार का एकाच जीआर मध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या जाणार. या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, एकदम पुराव्या सहित दाखवणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता वेळ न व्हायचं व्हिडिओला सुरुवात करतोय. सगळ्यात पहिली गोष्ट साम टीव्हीची तुम्हाला ही बातमी दाखवतोय. 24 ऑगस्ट 2024 म्हणजे आजची ही बातमी आहे, लेटेस्ट बातमी आहे. साम टीव्हीने या ठिकाणी ही प्रदर्शित केलेली आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची मोठी भेट. बघा नीट वाचा काय लिहिलंय, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची मोठी भेट. 48 तासामध्ये खात्यात जमा होणार 3000 रुपये. मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर 48 तासात पैसे येणार अशा स्वरूपाची मोठी बातमी साम टीव्ही कडून या ठिकाणी प्रदर्शित केलेली दाखवण्यात आलेली आहे. तर लाडक्यातून बघा कोणत्या लाडक्यात हे पैसे भेटणं खूप महत्त्वाची बातमी समोर आली. चला आता वेळ आहे व्हिडिओला ह्या पुढे मी सांगतो की काय बातमी त्यांनी सांगितलेली. साम टीव्हीची ही खूप महत्त्वाची बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं त्यांनी अपडेट या ठिकाणी दिलेलं आहे. काय बघा 2 महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळण्याची शक्यता या ठिकाणी सांगितलंय. 2 महिन्याचे एकत्रित पैसे मिळण्याची शक्यता या ठिकाणी सांगितलेले. राज्यातील लाडक्या बहिणीसाठी जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे हप्ते अद्याप मिळाले नाहीत. आणि ऑगस्ट महिना संपण्यासाठी आता अवघा आठवडा उरलेला आहे. त्यामुळे रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून माहिती सरकार जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याची मिळून एकत्रित 3000 रुपये दर महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्याची शक्यता या ठिकाणी आहे. म्हणजे वर्ग करण्याची म्हणजे तुमच्या अकाउंटला टाकण्याची या ठिकाणी शक्यता आहे. 3000 रुपये तुमच्या अकाउंटला या ठिकाणी येणार आहेत अशा स्वरूपाची बातमी साम टीव्हीने सांगितलेली आहे. आता पुढे या ठिकाणी बघूया, खूप महत्त्वाची बातमी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. अजून एक महत्त्वाची बातमी आहे, बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा होणार रक्कम. बघा मी तुम्हाला हे अगोदर पण सांगितलं होतं. जवळजवळ 1 आठवड्यापूर्वी तुम्हाला जो जीआर या ठिकाणी रद्द झाला होता, डिलीट केला होता, तो जीआर ज्यावेळेस डिलीट केला होता त्याच वेळेस लागतो मी तुम्हाला सांगितलं होतं 18 ऑगस्टचा व्हिडिओ जाऊन पहा. आपण या ठिकाणी सांगितलं होतं त्याच गोष्टी या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहेत. साम टीव्ही मध्ये ही महत्त्वाची बातमी आली की टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे येणार. मागचे जर आपण 24 हप्ते जर बघितले तर ज्यावेळेस 2दा हप्ता वाटप होतं किंवा फेब्रुवारी मार्चचा पण हप्ता तुम्ही बघितला असेल त्यावेळेस पण सेम झालं होतं. 2 हप्त्याचे जीआर आले होते, 2 जीआर आले होते आणि त्या दोन्ही जीआर मध्ये या ठिकाणी
2 GR म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो ते जे वाटप होतं ते वाटप टप्प्याटप्प्याने झालं होतं. पहिल्या दिवशी लाडक्या बहिणींना 1,500 आले आणि दुसऱ्या दिवशी 1,500 आले. असं झालं नाही की 3,000 एकत्र टाकले, असं नाही. 2 वेगवेगळे मेसेज देखील आले होते. तुम्हाला लाडक्या बहिणींनो असे 2 हप्त्याचे मेसेज आले होते का? फेब्रुवारी आणि मार्चची मी गोष्ट करत आहे. फेब्रुवारी मार्चचे ज्यावेळेस हप्ते आले होते त्यावेळेस 1,500 सुरुवातीला आले आणि लगेच 2 दिवसामध्ये लगेच 1,500 रुपये पण लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत. त्याच्यामुळे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना जर यावेळेस जरी भेटायचे म्हणलं तर टप्प्याटप्प्याने भेटणार अशा स्वरूपाची महत्वाची बातमी समोर आली. म्हणजे पुढच्या 48 तासामध्ये जर वाटप झालं तर पहिल्यांदी सॉरी खूप दिलगिरी व्यक्त करतो. तर या ठिकाणी जर वाटप जरी झालं तर पहिल्या वेळेस 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला येतील आणि नंतरच्या पुढे काही त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला 1,500 रुपये जमा होतील. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने तुम्हाला टप्प्याटप्प्याने तुम्हाला 3,000 रुपये जमा होणार अशा स्वरूपाची ही महत्वाची बातमी समोर आली. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटतंय का की रक्षाबंधन यावेळेचं गोड जायला पाहिजे? आणि लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, बऱ्याच लाडक्या बहिणींच्या अशा पण कमेंट्स येत आहेत की रक्षाबंधन आहे 28 तारखेला शुक्रवारी रक्षाबंधन आहे आणि लाडक्या बहिणींना, गरीब लाडक्या बहिणींना त्यांना या ठिकाणी काही गिफ्ट घेण्यासाठी, त्यांच्या भावांना राख्या घेण्यासाठी किंवा काहीतरी गोडधोड घेण्यासाठी, हे सण साजरा करण्यासाठी अगोदरच त्यांना 1-2 दिवस हप्ता भेटायला पाहिजे. म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी नको वाटप व्हायला, त्याच्या अगोदर 1-2 दिवस वाटप चालू व्हायला पाहिजे. ही सरकारला आपल्याला विनंती करायची की लवकरात लवकर येणाऱ्या 48 तासामध्ये, जसं साम टीव्हीने या ठिकाणी सांगितलेलं आहे किंवा वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये सांगितलं जात आहे की लवकरात लवकर हप्ता वाटप सुरू करावा, त्या स्वरूपात आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील मी सरकारकडे मागणी करतो, लवकरात लवकर हप्ता वाटप करावा आणि 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकावे. चला, आता अजून एक महत्त्वाची तुम्हाला एक गोष्ट मी सांगणार आहे, ती अपडेट या ठिकाणी मी दाखवत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, 21वा जर तुम्ही बघितलं, 21वा हप्ता आणि 22वा हप्ता एकत्र 365 कोटी, दोन्ही वेळेस 365 कोटी, म्हणजे एकाच वेळेस हा GR आला होता. आणि त्या GR चे वाटप या ठिकाणी 2 वेगवेगळ्या दिवशी, म्हणजे वेगवेगळ्या दिवशी झालं. म्हणजे एकदा पहिल्या दिवशी एक वाटप झालं 1,500 आणि दुसऱ्या दिवशी 1,500, सेम महिलेला 1,500 असे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आले होते. तर यावेळेस पण असंच व्हायला पाहिजे. 25वा हप्ता आणि 26वा हप्ता, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत. रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना 2 हप्ते भेटायला पाहिजेत, म्हणजे पाहिजेत. 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला भेटावेत अशी आपण सरकारकडे विनंती करत आहोत. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स सांगायचे. आणि पुन्हा एकदा एक गोष्ट मी सांगतोय, लाडक्या बहिणी ज्यांना बाहेर काढले, 92 लाख लाडक्या बहिणी ज्या बाहेर काढलेल्या आहेत, त्यातल्या गरीब लाडक्या त्यांना पुन्हा लाडक्या बहिणीमध्ये योजनेमध्ये घ्या, त्यांना पात्रतेमध्ये घ्या, त्यांना रक्षाबंधनाचं गिफ्ट द्या. आणि ज्या लाडक्या ताई या ठिकाणी बाहेर पडलेल्या आहेत त्यांना पुन्हा मागचे पण हप्ते सगळे द्या, कारण त्यांचं कारण नसताना त्यांना या ठिकाणी बाहेर काढले. त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना आणि महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांना मी मागणी करतोय की सर्व लाडक्या त्यांना सरसगट यावेळेस रक्षाबंधनाचे 3,000 रुपये भेटावेत. तुमचं याच्यावर काय मत आहे? सपोर्ट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका लाडक्या बहिणींनो. आणि 48 तासात जर पैसे आले तर कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्व सांगायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.